प्रभूचा गौरव असो आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो. अर्पण मी कर देवाला अर्पण अर्पण मी कर देवाला अर्पण भाकरना द्राक्षारस तुला मी दियर भाकरना द्राक्षारस तुला मी दियर मनातलं विचार तुला मी दियर अर्पण मी कर देवाला अर्पण तोंडातला जाबर तुला मी दियर तोंडातलं जाबर तुला मी दियर हातातले कामार तुला मी दियर हातातली कामार तुला मी दियर अर्पण मी कर देवाल अर्पण अर्पण मी कर देवाल अर्पण आमच्या आदिवासी भागामध्ये पवित्र मिस्साबलीच्या वेळेला अर्पणात गायलेलं हे गीत की परमेश्वराने जे काही आपल्याला दिलेलं आहे ते सर्व पुन्हा एकदा परमेश्वराला अर्पण करायचं. हा विचार मुळात ख्रिस्ती श्रद्धेमध्ये रुजला कसा आणि त्याच्यासाठी यहुदी धर्माची पार्श्वभूमी आहे की यहुदी धर्मामध्ये आपल्या हातात जे काही लाभेल ते सर्व प्रथम परमेश्वराला अर्पण करायचं. मग त्याच्यामध्ये फळं आली, त्याच्यामध्ये भाजीपाला आला, त्याच्यामध्ये धान्य आलं, त्याच्यामध्ये गोठ्यातली गुरं आली, त्याच्यामध्ये घरामध्ये जन्मलेलं बाळसुद्धा आलं. आणि म्हणूनच आज आपण येशूच्या समर्पणाचा सोहळा साजरा करत आहोत. 40 दिवसांपूर्वी आपण प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव साजरा केला. आज आपण त्याचं देवालयात समर्पण हा सोहळा साजरा करत आहोत. ख्रिस्त सभेसाठी हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे, कारण ह्या टप्प्याद्वारे प्रभू येशू ख्रिस्त हा मरियेच्या पोटी जन्मलेला पहिला नर बालक त्याचं समर्पण करावं अशा प्रकारचा जो मोशेचा नियम होता तो नियम पूर्णत्वास झालेला आहे. आणि आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस पूर्ण भरल्यावर त्याचं समर्पण करण्यासाठी आई वडील त्याला मंदिरात घेऊन गेले. शुद्धीकरण कोणाचं? तर एखादी स्त्री प्रसूत झाल्यानंतर जो रक्तस्राव होतो त्यामुळे ती अशुद्ध बनते. ती काही काळ समाजात वावरू शकत नाही, कोणत्याही धार्मिक विधीमध्ये सहभागी होऊ शकत नाही. परंतु एकदा हे शुद्धीकरणाचा विधी पार पाडला की मग सर्व प्रकारच्या सामाजिक आणि धार्मिक सार्वजनिक अशा कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी ती सहज तयार असायची. एकीकडे तिच्या शुद्धीकरणाचा दिवस तर दुसरीकडे त्याच्या समर्पणाचा दिवस. कशासाठी करायचं हे समर्पण? की आता परमेश्वराने दिलेलं आहे त्याला परमेश्वराच्याच मार्गाने चाललं पाहिजे. एकदा का त्याचं समर्पण केलं की मग तो सर्वस्वी परमेश्वराच्या हाती आपण सोपवलेला आहे असं मानलं जायचं. तिसरीकडे आपल्याला 2 महत्त्वाची पात्रे भेटतात. पहिलं पात्र आहे शिमोन संदेष्टा आणि दुसरं पात्र आहे हन्ना संदेष्ट्री. शिमोन संदेष्ट्रा हा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झालेला, तर संदेष्ट्री हन्ना ही प्रार्थना आणि उपवास करून मंदिरातच परमेश्वराच्या सहवासात राहायची. आणि अशा प्रकारे ही पवित्र माणसं, त्या पवित्र माणसांना येशू बाळाचं दर्शन घडतं. आयुष्याचं सार्थक झाल्यासारखं त्यांना वाटतं. म्हणून संदेष्टा
शिमोन सांगतो की हे परमेश्वरा, आता तू आपल्या नियमाप्रमाणे तुझ्या दासांना जाऊ देत आहेस, कारण मी माझ्या डोळ्यांनी तुझे तारण पाहिलेले आहे. ते परराष्ट्रीयांसाठी प्रकाश आणि तुझ्या इस्रायली लोकांचं वैभव असं आहे. आणि मग हाच संदेष्टा मरियेला योसेफाला उद्देशून सांगतो की ह्या बाळाचं मिशन कार्य अनोखं आहे. ह्याच्यामुळे काही जण पडतील तर काही जण पुन्हा उठतील. परस्पर विरोधाचं जणू काही चिन्ह तो बनणार आहे. परंतु हे सगळं होण्यासाठी पवित्र मरियेच्या हृदयातून तरवार आरपार जाणार आहे. म्हणजे कोणत्याही महान गोष्टींची किंमत देखील तेवढीच मोठी असते. आणि संदेष्ट्री हन्ना काय आपल्याला शिकवते? जो आनंद आपल्याला मिळालेला आहे तो आपल्या हृदयात आपण बंदिस्त करू शकत नाही. तो इतरांपर्यंत पोहोचला पाहिजे. जे इस्रायलच्या मुक्तीची वाट पाहत होते त्या सर्वांना ती सांगत सुटली असं आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. आज प्रभूच्या समर्पणाचा सोहळा साजरा करत असताना समर्पित जीवन जगणारे आपले सर्व व्रतस्थ, धर्मगुरू, सिस्टर्स, बिशप्स, कार्डिनल्स आणि खुद्द स्वतः पोप लिओसुद्धा, ते सुद्धा अगस्टिनियन धर्मसंस्थेचे व्रतस्थ आहेत. अशा सर्व व्रतस्थांचा आपण मनातल्या मनात सन्मान करूया आणि त्यांच्या कार्यासाठी प्रार्थना करूया. प्रभूचा गौरव असो, आत्ता आणि सदा सर्वदा. आत्ता आणि सदा सर्वदा प्रभूचा गौरव असो.